नमस्कार मंडळी, मोनिका पाटील ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या दोन मुलांसोबत मी आणि माझ्या बहिणीनं त्या दोघांना घेऊन आम्ही दुपारपर्यंत कसं सगळं घरातलं आवरलं, म्हणजे कसं सगळं हँडल केलं. आणि शेतातली भाजी काढण्यासाठी मम्मी पप्पा आणि बहीण भाऊ गेले होते आणि आम्ही दोघी घरात होतो. तर मला तर अजून शेतात जायला चालत नाही, मी अजून शेतात गेलेले नाहीये. तर ही सगळी गेल्यात आणि घरातली सगळी कामं आम्ही दोघींनी मिळून केली. तर आमच्या घरात जास्त माणसं असल्यामुळं सगळी कामं देखील जास्तच आहेत आणि आम्ही दोघींनी त्या कामाशी कसं डील केलं तर ते मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. चला पाहूया. सगळ्यात पहिला आम्ही धुणं धुवायला घेतलं आणि नुकतंच मी धुणं निर्म्यात घालत होतो तोपर्यंत कर्ण माझ्याकडे आला आणि म्हणतोय की आई मला भूक लागल्या. इतर वेळेला तो खातोय हातानं, पण कामं असतात त्यावेळेला ह्याला काही सुचत नाही की नाही मला तूच चार असं म्हटलं आणि हट्ट करायला लागला. मग ते तिथंच ठेवलं, आत आलो आणि त्याला चारायला घेतलं. तो पण बारकं ओरडत होतं आणि त्याचं पप्पांचं त्यानंतर त्याच्या मावशीचं काहीतरी चाललं होतं, खेळ करत होती ती. त्यानंतर इकडे हा मामा आहे मुलांचा, तुम्ही बघू शकता. आणि त्याला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं तर त्याचं चाललं होतं मला व्हिडिओमध्ये तुम्ही घेऊ नका. तोही लाजत होता, माझी बहिणी लाजत होती, सगळीच लाजतात बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये यायला. ओरडत होतं त्याला असं का करायला लागलायस म्हणून. मग बारका पण लय दंगा करत होता, त्याला कोणतरी ओरडायला लागलं तर त्याला लय जोर येते वरडायला. मग मी कर्णाला चारून आवरून आलो बाहेर आणि धुणं धुवायला घेतलं. सगळ्यात पहिलं बारक्याची कपडे धुवून टाकली, कारण सगळ्यांच्या बरोबर धुणं धुवायला त्याचं आम्ही घेतोय खरं, पण सगळ्यांच्या आधी त्याचीच धुवून टाकतोय. कपडे माझी होत आली होती तोपर्यंत बारको आईला खूप दमत होता. तो त्याच्याकडे अजिबातच राहत नाही, कारण आई एका ठिकाणी बसता, त्याला एका ठिकाणी बसायचं नसते. ह्या पोरीने त्याला फिरायची सवय लावल्या आणि मम्मीच्या पाठीमागे पण जातंय आणि पोरींच्या पाठीमागे पण लागते. मग कर्णला आणि शंभूला सांगितलं मी थोडी कामं आवरूपर्यंत त्याला घ्या. आणि कर्ण तर काय, कर्णाचं वेगळंच चाललेलं असते. कर्ण सायकल फिरवत होता. मग मी भांडी बाहेर आणली आणि आईशू कपडे. तुम्ही म्हणशीला धुणं भांडी करणं ह्यात काही नवीन आहे, पण माझ्यासाठी सांगतो तुम्हाला, आम्ही दोघंच राहतोय आणि आम्ही शहरात राहतोय. एवढ्या माणसांचं करून मला जास्त सवय नाही आहे. ह्याच्या आधी होती, लग्न झाल्यानंतर वर्षभरच मी इकडं होतो गावाकडं आणि माहेरी पण माणसं जास्त आहे आणि सासरी पण माणसं जास्त आहेत. मग आता आम्ही 7-8 वर्ष झाले गेलं बाहेर राहतोय, दोघंच राहतोय आणि आमच्यात काय एवढं धुणं भांडी नसते दोघांचं. गावाकडे आलं की मग पिट्टा पडतोय असा. मग तेच दाखवायचं होतं मला तुम्हाला की ह्या पोरांना सांभाळून कसं कसं आणि काय काय करायला लागते. आमच्या मम्मीनं आम्हाला 5 जणांना सांभाळून कसं केलं असेल ह्यावरनं मला कल्पना म्हणजे कळवत नाही ती. त्यानंतर पप्पा आणि शिवानी रानाकडनं भाजी घेऊन आलं, ते भाजी उतरून घेतली मी आणि त्यानंतर स्वयंपाकाकडे आलो. तर मम्मीनं आंबील आणि भात करून गेली होती आणि कण्या भिजवली होती. मग मी कण्याला आदन ठेवलं होतं. कण्याला आदन आल्यानंतर मी कण्या गरगटून घेतल्या आणि मुगाची आमटी फोडणी टाकली होती, तुम्ही बघू शकता. आणि उन्हाळ्याच्या दिवसात कसं आंबील आणि कण्या ताक असलं की नाही एक नंबर, पोटाला गार राहते आणि पोट भरते, कारण उन्हाळ्याच्या दिवसात पाणी जास्त पिलं जाते आणि जेवण कमी जाते. आंबील कण्या आणि ताक हे पौष्टिक आहे आपल्यासाठी, त्यामुळे आमच्यात हे रोजच. हे सगळं मी आवरून घेतलं आणि कण्यात मीठ कमी होतं थोडंसं. बघ कण्याची टेस्ट बघितली कशा झाल्यात, अगदी मम्मी करतात तसं झाल्यात काय. आणि कण्या छान झाल्या होत्या. मग बारकं झोपलं होतं. बारकं तर सकाळपासून 4 वेळा झोपलं आणि 4 वेळा उठलं. इतर टायमाला एकदा झोपला की उठत नाही 2-3 तास तरी. आणि आता म्हणजे तो पण हत्याला भेटला होता आणि कर्ण पण, कारण नको त्यावेळेला ती शांत बसतील, पण पाहिजे त्यावेळेला ते अजिबात शांत बसणार. मम्मी आमची मला पहिला सारखी म्हणत होती, तुला मुलं झाले की नाही तुला समजल आई म्हणजे काय असते ते, तुम्हाला सगळं सोपंच वाटतंय. आणि खरंच आता ते मला समजायला लागले, म्हणजे समजलंय. अजून मी इथं आहे तोपर्यंतच मला एवढं सगळं कळलंय आणि मी तिकडं मुंबईला गेल्यानंतर तर काय माझं काय खरं नाही ह्या दोघांच्या सोबत. आणि ह्याच्याकडे बघायचं का त्याच्याकडे बघायचं. तर इकडं आयडीनं सगळं आम्हाला लसूण वगैरे सोलून दिला होता आणि त्यानंतर मग मी माझ्या बहिणीला चारायला घेतलं, मोठ्या बहिणीला. मम्मी आधीच दमून आली होती उन्हातनं, मग म्हटलं मम्मीला मी चारतो. असं ती आमच्या कोणाकडनं खायला बघत नाही, तिला मम्मीच लागत्या. आणि गेली 35 वर्ष झालं मम्मी हिची सगळी सेवा करत्या. माझी मोठी बहिणी 35 वर्षांची आहे आणि अजिबात माझ्या मम्मीला एक रात्र कुठे जायला भेटत नाही आणि माझ्या आजी पण कुठे जात नाहीत. मग मम्मी गेली तर हिचं सगळं अवघड पडतं. आजारी असलेल्या माणसाचं 3-4 दिवस करताना आपल्याला जीवावरती येते आणि हे तर 35 वर्ष झालं मम्मी आमची सगळं करते आईचं. त्यामुळं आमच्या मम्मीला मांडलंच पाहिजे आणि मम्मी कुठल्या कामाला तिच्या कंटाळत नाही, सगळं करते. आणि आमच्यात जनावरं पण आहेत आणि एवढी माणसं पण. आणि त्यात ही कसं लहान बाळासारखंच सगळं तिचं वागणं आहे. आणि चालायला येत नाही, जास्त बोलायला येत नाही, ठोको तेवढं बोलत्या, पण तिला सगळं कळतंय आपलं कोण परकं कोण. आणि ला तर ती लहान असताना लय खेळवायची आणि अजूनला पण खेळवत्या, पण आता दोघांचं पटत नाही, कारण तिचं मेंदूच लहान असल्यासारखं काम करतोय.
घरातनं कुठं बाहेर जात नाही, तिच्यासाठी आम्ही रात्रंदिवस टीव्ही लावूनच ठेवते आणि तिला टीव्ही बघायला आवडते. आणि कागद म्हणजे पुस्तकं लागतात तिला बघायला. ती पुस्तकं दिली की नाही सगळ्यात खुश होत्या बघा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला बाय बाय, धन्यवाद.